झणझणीत चुरचुरीत अशी ही लसूण शेंगदाण्याची चटणी एखाद्या भाजीच्या चवीलाही मागं सारेल अशी याची चव असते। अप्रतिम लागते। ना फोडणी द्यायची गरज ना काही तळायची गरज, अगदी मोजक्या जिन्नसमध्ये ही छान अशी अप्रतिम लसणाची चटणी तयार होते। चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार मंडळी, मी सोनाली, माझ्या या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता नेहमीप्रमाणेच गॅसवर ठेवलेली आहे कढई। कढईमध्ये टाकायचे आहेत आपल्याला काही कच्चे शेंगदाणे। मी इथे शेंगदाणे माझ्या गरजेनुसार घेत आहे। तुम्हाला जेवढे कमी जास्त लागतील तुम्ही त्याची क्वांटिटी ठेवू शकता। आता हे शेंगदाणे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो म्हणजे मंद आच ठेवून मंद आचेवर हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम हाय ठेवली तर ते लवकर जळतात। तुम्ही पाहू शकता साधारण 8 ते 10 मिनिटांमध्ये हे शेंगदाणे छान खरपूस भाजून झालेले आहेत। आता हे शेंगदाणे ताटात काढून थंड केले तरी चालेल, पण मी असे कढईमध्येच थंड होऊ देते, कारण कढईमध्ये थंड केले की ते आणखी कुरकुरीत होतात। शेंगदाणे थंड झाले की आता मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे व्यवस्थित काढून घ्यायचे आहे। शेंगदाणे गरम टाकायचे नाहीत, व्यवस्थित थंड करूनच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या। आणि यासाठी आपल्याला मिक्सरचं हे मोठ्या साईजचं भांडं घ्यायचं आहे, जेणेकरून ते शेंगदाणे आतमध्ये फिरले पाहिजेत। आता यामध्ये टाकूयात फोडलेला लसूण। तुम्ही सोलून घेतला तरी हरकत नाही, पण आमच्याकडे असंच टाकला जातो। फक्त खोलून तो लसूण मोकळा करून टाकायचा आहे। आता यामध्ये टाकायची आहे 1 मोठा चमचा मिरची पावडर। तिखट तुमच्या सोयीनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ टाकल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे साधारण 1 ते 1.5 चमचा गोडे तेल। आता हे जे वाटण आहे हे आपल्याला फार बारीक नाही करायचं। मिक्सरचं झाकण लावून मिक्सरवर अगदी ते आपल्याला भरडं फिरवून घ्यायचं आहे। त्यामुळे मिक्सर कंटिन्यू चालू ठेवायचा नाही आहे। मिक्सरवर भांडं असं ठेवलं की आपल्याला त्याचा जो पल्स मोड आहे तो वापरायचा आहे। तर हा पल्स मोड आपल्याला साधारण 2 ते 3 वेळा तुम्ही वापरू शकता। फारच गरज पडली तर 4 वेळा वापरू शकता। साधारण 4 वेळात ही चटणी तयार होते। तुम्ही जर 2 वर किंवा 3 वर हा खटका फिरवला तर शेंगदाण्याची चटणी फार बारीक होईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही। थोडंसं भरडं राहिलं तरच याला छान खरपूस अशी चव येते। तर मी इथे शेंगदाण्याची चटणी बारीक करून घेतलेली आहे। तर तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते, तुम्ही बघू शकता। छान अशी भरडी मी तयार केलेली आहे। बिलकुल याचं पीठ केलेलं नाही किंवा अगदी बारीक केलेलं नाही। थोडे शेंगदाणे याच्यात राहिले पाहिजेत अशा हिशोबाने मी हे दळलेलं आहे। चला तर मग आपली ही लसणाची चटणी लसूण शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। तर अशी होती आजची साधी सरळ सोपी रेसिपी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।